बोली नर्मदा मैया की जय हो। हे बघा परिक्रमावासी महेश्वरच्या घाटावरती ते रील बनवतात ना ते नर्मदे हर नर्मदे हर हे आहे अहिल्याबाई होळकर आणि सहस्रार्जुनाचे माहेशमती नगरी आणि हा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा किल्ला आहे। आणि मी आता आहे माहेश्वरला। आता तुम्ही म्हणसान माहेश्वरला काय तुम्हाला काय सांगू द्यावा, इथं पहिलं चिटपाखरू नसायचं 5-7 वर्षापूर्वी, चिटपाखरू सुद्धा काय। आणि आता जर तुम्ही कल्पना केली ना, तुम्हाला एवढंच सांगतो की हजारोने पब्लिक आहे, हजार बघा त्या खिडक्यांमध्ये सुद्धा राजवाड्याच्या बघितलं का, तर हजारोने म्हणजे हजारोने पब्लिक आहे। तर मी कल्पना सुद्धा करू शकत नाही। हे तर काहीच नाही, हे पार तिकडं पुढपर्यंत आहे, कुठल्या कुठं हा अर्धा किलोमीटरचा घाट आहे आणि या घाटावरती पब्लिक म्हणजे पब्लिक। आज काय शनिवार आहे का काय रविवार आहे त्याच्यामुळे का काय कळना मला, पण प्रचंड गर्दी आहे। आणि जे वैभव होतं इथलं त्याला आता हे अशा गाड्या गोड्या म्हणजे मारणाच्या गाड्या काय छान टोपऱ्यान सगळं या गाठाचे पार वाट लागली तसं म्हणायला हरकत नाही। कारण ज्यावेळेस गर्दी जात होती ना त्यावेळेस घाण घुण कचरा या इकडनं सगळी एवढी शांतता असायची ना। आम्ही 1-2च असायचो घाटावर, लई तर 5-10 माणसं तुम्हाला बळबळ दिसायची। आज घाटावरती एवढी रेलचेल झाली आणि जिकडं तिकडे असली दुकानं झालेली आहेत, चौपाट्यासारखं झाले घाटाच्या परिस्थिती आहे। असं नाही व्हायला पाहिजे। नर्मदे प्रचंड गर्दी, फार म्हणजे फार, परिक्रमावासी सुद्धा आहेत इथे। नर्मदे माहेशमतीचं साम्राज्य म्हणजे सहस्रार्जुन। काल एक कथा माझ्या ऐकण्यात आली की सहस्रार्जुन त्याच्या 500 राणियांसोबत जलक्रीडा करत होता। त्यावेळेस नदीचं पाणी आडलं गेलं आणि ते 500 राणी तेच सहस्रार्जुनाचे सहस्रबाहू असं म्हणण्याला काय हरकत नाही। आणि त्याच्यामुळे खाली नदी सुकल्यामुळं रावणाला असं वाटलं का बाबा ही तपस्या करायची चांगली जागा आहे। आणि रावण तपस्येला बसला, त्याने वाळूपासून शिवलिंग तयार केलं। पण जसं सहस्रार्जुनाच्या जलक्रीडा संपली आणि ते बाहेर आले त्याच्यातून आणि हे सगळं पाणी गेलं खाली, त्यात रावणाची तपश्चर्या आणि ते सगळं शिवलिंग गेलं वाहून। रावणाला राग आला, दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सहस्रार्जुनने रावणाचा पराभव केला, अशी एक कथा आहे। कदाचित जे सहस्रधारा पडलं नाव ते सहस्रधारां सहस्र बाहू सहस्रार्जुनाचे, म्हणजे त्याच्या ज्या 500 राण्या होत्या त्यांचे जर हात केले तर ते तेवढे होतात असं एकूण जाणवत आहे। अतिशय सुंदर समृद्ध असा घाट होता आहे, पण प्रचंड गर्दी झाल्यामुळे घाटाचं पार
चौपाटीत रूपांतर झालेलं आहे. नर्मदे हा